ताराराणी या चित्रपटाचा नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाचं आज चित्रीकरण सुरू होत आहे. मुहूर्त झाला आहे नुकताच आणि आत्ता आम्ही तयारी करतो आहे पहिल्या आमच्या शॉटची. खरं तर गेली 2-3 वर्ष मी या चित्रपटावर काम करते, पण त्याहूनही आधीपासून आमचे दिग्दर्शक राहुल जाधव आणि आमचे लेखक डॉक्टर सुधीर निकम हे गेली 5 वर्ष या चित्रपटाची तयारी करत आहेत, अभ्यास करत आहेत आणि या सगळ्या रिसर्चनंतर डॉक्टर जयसिंग पवार यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची संहिता लिहिली गेली आणि अनेक वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटाची संहिता तयार होऊन मग कामाला सुरुवात झाली आणि मी देखील गेली 2-1 वर्ष या चित्रपटावर टीमबरोबर काम करते आहे. छत्रपती ताराराणींचा इतिहास जाणून घेत आहे, त्यांचं कर्तृत्व जाणून घेत आहे आणि त्यांचं कॅरेक्टर, त्यांची व्यक्तिरेखा जाणून घेत आहे आणि आज तो दिवस आला आहे की आम्ही चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करतो आहोत. मला असं वाटतं बरीच तयारी किंवा बराच काळ याच्यात गेला असेल, पण प्रत्येक चित्रपटाचं किंवा प्रत्येक छान गोष्टीसाठी एक छान वेळ यावी लागते. ती योग्य वेळ आज आली आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजनच्या दीपा मॅम या दोघांच्या अतिशय खंबीर अशा पाठबळाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या या पाठबळाच्या आधारावर आम्ही हा चित्रपट आज सुरू करतो आहोत. खरं तर ऐतिहासिक चित्रपट करताना इतकी मोठी खंबीर साथ लागतेच, पाठबळ लागतोच आणि मला असं वाटते की आत्तापर्यंत आपण अनेक राजांचे इतिहास पाहिलेले आहेत किंवा झाशीची राणी असतील यांचा देखील इतिहास पाहिला आहे, पण एक अशी व्यक्तिरेखा आपल्या मराठा साम्राज्यात होऊन गेली आहे ज्यांनी 9 वर्ष सलग औरंगजेबाला मराठा साम्राज्य देऊ केलं नाही आणि त्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी त्यांनी लढली किंवा युद्ध लढले अनेक किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ज्या अर्थातच छत्रपती शिवराय किंवा संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज आणि हंबीरराव मोहिते या 4 तिच्या आयुष्यातील मोठे पिलर्स यांच्याकडनं घेतलेलं मार्गदर्शन, प्रेरणा, अभ्यास, शिकवण या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन जेव्हा छत्रपती ताराराणींवरती ती वेळ आली की साम्राज्य जपण्याचं, टिकवून ठेवण्याचं काम त्यांच्या हाती आलं, तेव्हा त्यांनी काय पराक्रम केला आहे हे सगळं खरं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत आजपर्यंत आलेलं नाही आहे आणि त्यांचं कर्तृत्व या निमित्ताने लोकांसमोर येईल आणि हा चित्रपट माझ्या जीवनातील, माझ्या कारकिर्दीतला अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे असं मी नक्कीच सांगू शकते. पण आम्ही सगळे, आमची जी संपूर्ण टीम आहे त्या सगळ्यांच्या आयुष्यात हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आज तुम्ही बघत आहात तयारी सुरू आहे, लाइटिंग चालू आहे, सेट रेडी आहे, सगळे कलाकार तयार आहेत. एखादा ऐतिहासिक चित्रपट करायचा तर त्याच्या मागची जी काही जोरदार तयारी असते ती संपूर्ण झाली आहे आणि कुठल्याही क्षणी मला पहिल्या शॉटसाठी बोलवतील. मनात धाकधूक आहे कारण अतिशय जबाबदारीची व्यक्तिरेखा आहे. त्याच जबाबदारीने तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहोत. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे हा कदाचित पहिल्यांदाच असं होत असणार आहे की एखाद्या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास, प्रत्येक टप्पा चित्रीकरण चालू असताना आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. काय कसं घडतं आहे, तयारी कशी होते आहे, तालमी कशा होत आहेत, शूटिंग कसं घडतं आहे, वारंवार तुम्हा सगळ्यांशी आम्ही ते नक्कीच शेअर करू. तुम्ही या प्रवासात आमच्याबरोबर सामील व्हाल आणि मग आमच्याचबरोबर हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येईल तेव्हा नक्की पाहाल. त्यामुळे मला असं वाटतं की काय कसं घडलं ही गोष्ट जर तुम्ही आधीपासूनच पाहिली असेल तर त्याविषयीचं एक वेगळं कुतूहल नक्कीच तुमच्या मनात निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की सोनाली कुलकर्णी ते छत्रपती ताराराणी हा प्रवास देखील तुमच्याबरोबर मी वेळोवेळी शेअर करणार आहे. त्यामुळे आमचा हा प्रवास आमच्याबरोबर नक्की पहा आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या. हा चित्रपट प्रामाणिकपणे उत्तम करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. लुकपेक्षा मला असं वाटतं की गेल्या काही
वर्षांपासून आम्ही मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटावर काम करतो आहोत. तयारी सुरू होती आणि कधी एकदा चित्रीकरण सुरू होतो आहे याची आम्ही सगळेच खूप प्रतीक्षा करत होतो आणि खूप उत्सुक होतो, तितके आहोतच अर्थात. पण मला असं वाटते की सब्र का फल मीठा होता है असं म्हणायला हरकत नाही. आज त्या सगळ्या प्रतीक्षेनंतर, तयारीनंतर, मेहनतीनंतर आम्ही फायनली चित्रीकरण सुरू करतो आहे. सो खूप साऱ्या भावना आहेत, पण सगळ्यात जास्त आनंद होतो आहे की इतक्या वर्षांपासून ज्याची वाट बघितली तो क्षण आज आला आहे. अक्षय सर, यू आर ऑन फायर असंच म्हणतो, कारण काय सध्या जे तुम्ही एकापेक्षा एक सुंदर सिनेमे देत आहेत, कॉन्टेंट देत आहेत, सो काय आहे पुढचं प्लॅनिंग, काय आहे म्हणजे छत्रपती ताराराणीला घेऊन काय प्लॅनिंग आहे? छत्रपती ताराराणीला घेऊन म्हणण्यापेक्षा छत्रपती ताराराणी आज सुरू केलेला हाच एक सगळ्यात मोठा प्लॅन आहे. कारण पुढे काय कसं करणार आहोत हा थोडासा पुढचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की जवळजवळ 3-3.5 वर्ष राहुल यांनी या फिल्मवर काम केलेलं आहे. सोनालीनीच जवळजवळ 1.25 वर्ष काम केलेलं आहे. मी नाही म्हटलं तरीसुद्धा एवढे प्रोजेक्ट्स लाईंड अप होते, तर कधीतरी ह्याची सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटत होतं आणि आज तो दिवस आलेला आहे. काय आहे ना, ही फिल्म तशी बघायला गेली तर सोपी नाही आहे. त्याला प्रोड्युसरचं सुद्धा डेडिकेशन लागतं, नॉट जस्ट द ॲक्टर आणि डिरेक्टर. आणि मला त्या सगळ्या काय म्हणतात एक ते ओव्हरलोडमधनं बाहेर पडून आय वॉन्टेड टू कॉन्सन्ट्रेट. सो ॲज अ प्रोड्युसर आय कॅन से दॅट टुडे आय एम फीलिंग एक्स्ट्रीमली प्राऊड की ही जवळजवळ फार दिग्गज मंडळींकडे ही फिल्म ऐकवली गेली. प्रत्येकजण ह्याला प्रोड्यूसही करायला तयार झालं होतं. काही ना काहीतरी कारणाने ते होऊ शकलं नाही, पण दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तर मला असं वाटतं की ते माझ्या नशिबात होतं. सोनालीबरोबर तिसरी फिल्म, खरं तर पहिली, या निमित्ताने आम्ही भेटलो. काम सुरू करूया असं म्हटलं, करेक्ट. पण योग्य वेळ यायची असते आणि त्याची ती वेळ आलेली आहे. आणि राहुल सरांबरोबर ही पहिली ऑपॉर्च्युनिटी आणि ॲज अ DOP आपण त्यांचं काम बघत गेलेलो आहे, डिरेक्टर म्हणूनही बघितलेलं आहे. पण जे डेडिकेशन, जी क्लॅरिटी, जी मेहनत राहुल जाधव यांनी घेतलेली आहे, मला असं वाटतं इफ आय से की आत्तापर्यंत मी अशा कोणत्याही डिरेक्टरला एवढी मेहनत घेताना बघितलेलं नाही. हे ओव्हर स्टेटमेंट होणार नाही. ही हॅज रिअली वर्क व्हेरी हार्ड फॉर दिस. सो राहुल सर, एवढं तोंडभरून कौतुक करताय ते, तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? आता तर सगळं सुरू होतं आहे, पण बिफोर म्हणजे आधीचं सगळं प्लॅनिंग काय होतं नेमकं, आणि आत्ता फायनली तुम्ही सगळं दाखवणार आहात आम्हाला तुमच्या नजरेतून, कसं असणार सगळं? एक्सपिरियन्स म्हटलं तर गेले 5 वर्षापासून खरं तर या प्रोजेक्टवर काम करतो. 3.5 वर्षाचा कालावधी हा खूप डेडिकेटेडली फक्त ह्या प्रोजेक्टसाठी होता. आणि लकी अँड थँक्स टू सोना की सोनानी मला अक्षयला भेटवून दिलं आणि त्यानंतर तो सर्व झाला आमचा ह्या फिल्मसाठी. आणि ॲब्सोल्युटली म्हणजे ही जी वेळ म्हणतो आपण की ती करेक्ट वेळ प्रत्येक गोष्टीची असते, ती आजचा दिवसच आहे. आणि मला खूप बरं पण वाटतं. आज माझ्या आईचा वाढदिवस म्हणतो. अरे क्या बात है. सो आय एम सो हॅपी अँड थँक्स टू अक्षय फॉर दिस डे अँड थँक्स टू सोना. फिल्मची जी सुरुवात झाली म्हणजे फिल्म बांधण्यासाठी जो प्रयत्न झाला तो 3.5 वर्षापूर्वी कोल्हापूरमधून चालू झाला. आणि त्यानंतर मग आम्ही डॉक्टर जयसिंग पवार यांना भेटलो. मग त्यांच्याकडनं त्यांच्या पुस्तकाचे राईट्स घेतले मी आणि त्यानंतर मग अभ्यास चालू झाला. आणि तो खडतर प्रवास होता, पण आज तो सफल झाला आहे. खरं तर आज आय एम ऑन टॉप. खूप मजा आली आहे मला. लेट्स सी, एक खूप छान फिंगर्स क्रॉस की एक खूप सुंदर फिल्म आम्ही देऊ आमच्यातर्फे. आणि मी मगाशी म्हणालो जसं की दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, मला असं वाटतं की खाने वाले का नाम जरी असलं तरीसुद्धा त्याला ते करून घेणं किंवा त्या दिवसापर्यंत पोचणं ह्याला आर्थिक पाठबळ खूप लागतं. मराठी फिल्म्स कशा चालू आहेत कशा नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इट्स अ लार्ज प्रपोजिशन आहे या फिल्मचं. आणि ह्या दीपाजी मंत्रा विजन प्रायव्हेट लिमिटेड यांचे फाउंडर, त्यांनी जो काय सपोर्ट दिला, त्यांनी एका क्षणात राहुल जाधव यांचं नरेशन ऐकल्यानंतर असं टोपी टाकून दिली आणि सांगितलं वी आर डुईंग दिस प्रोजेक्ट. सो ऑल थँक्स टू हर. आणि
आय थिंक सगळेच चांगली माणसं जोडली गेलेली आहेत या प्रोजेक्टला आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. थँक्यू. निमित्ताने खूप रिसर्च आणि वाचन हे सगळं ओघाने करावं लागलेलं असेल. तुला विशेषतः किती वर्षापासून तू सगळ्या गोष्टी फॉलो करतेस आणि जेव्हा तू स्वतःला या गेटअपमध्ये पाहिलेलं होतं ती पहिली रिॲक्शन स्वतःची काय होती? एकतर मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देईन, जो मगाशीही विचारला गेला की लुक रिव्हील. आम्ही पहिल्या पोस्टरमध्येच लुक दाखवलेला होता छत्रपती तारा राणींचा. आता त्यात हा लुक काय आहे आणि कशामुळे आहे, अर्थातच हे सगळे या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यातच असतील, चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतीलच. पण वेगवेगळ्या छटा आहेत तारा राणींच्या, ज्या या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या समोर येतील, ज्या आजवर महाराष्ट्राने किंवा लोकांनी पाहिलेले नाही. महाराष्ट्राच्या बाहेर देखील तारा राणींचा इतिहास, त्यांचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. फार कमी लोकांना याविषयी माहिती होती. ती माहिती गोळा करण्याचं आणि त्यातनं काय काय चित्रपटासाठी पूरक आहे हे शोधण्याचं काम राहुल सरांनी आणि त्यांच्या टीमनी गेली 5 वर्ष केलं आहे. आमच्या सगळ्यांचे सल्लागार किंवा ज्यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपटाची गोष्ट आहे डॉक्टर जयसिंग पवार, त्यांचा इतक्या वर्षांचा अभ्यास आहे तो, आणि राहुल सरांच्या टीमचा अभ्यास माझ्यासाठी ग्रंथ आहे. आणि मग जे स्क्रिप्ट आम्ही तयार केलेलं आहे, डॉक्टर सुधीर निकम यांनी लिहिलेलं आहे, माझ्यासाठी बायबल ते आहे. काय असतं, इतिहास अनेक लोक सांगतात, त्यांच्या दृष्टिकोनातनं सांगतात, त्यांना उमगलेला असतो ते सांगतात. काय खरं काय खोटं आणि काय दाखवावं काय नाही याच्यात खूप तफावत होऊ शकते. पण माझ्यासाठी हा सगळा अभ्यास जो काही मी जे काही 2-3 पुस्तकं यांनी दिलेली वाचली आहेत, मला त्यांनी फक्त तारा राणी समजून घ्यायला ती दिली. पण चित्रपटाची जी स्क्रिप्ट आहे, जी संहिता आहे, शेवटी त्याच्यापुढे काहीच नाही. सो आम्हाला उमगलेली किंवा आम्हाला आवडलेली किंवा आम्हाला सांगू इच्छित असलेली तारा राणी जी आहे ती आम्ही या चित्रपटाच्या मार्फत सांगणार आहोत. एवढं नक्की आहे की आजवर लोकांना अनेक राजांविषयी, राण्यांविषयी कौतुक वाटतं, पण छत्रपती तारा राणींनी काय काय करून ठेवलं आहे हे आजच्या आणि पुढच्या पिढीला या चित्रपटाच्या निमित्ताने बघायला मिळेल. आणि त्यामुळे जो अभिमानाने ऊर प्रत्येकाचं भरून येईल, तो आमचा हेतू आहे आणि उद्देश आहे. आणि मला असं वाटतं की चित्रपट पाहिल्यानंतर निश्चितच ते होईल. व्हेरी वेल सेड. असं बोललं जाते की ना आत्तापर्यंतचा हा सगळ्यात एक माइलस्टोन आहे तुझ्या करिअरमधला, कारण का ही भद्रकालीचं एक वेगळंच एक रूप जिला म्हटलं जातं तारा राणी. तर अर्थातच यासाठी काही वेगवेगळे सराव करावे लागतात, लढाई. बिलकुल सगळ्या पद्धतीची तयारी आहे, मानसिक, शारीरिक, आणि त्या गोष्टी त्या वेळेला तुमच्यासमोर येतीलच. आम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने काहीही राखून ठेवणार नाही आहोत. प्रेक्षकांना पहिल्यापासून तारा राणीची तयारी आम्ही कशी करतो आहोत किंवा केली आहे हे सगळं बघायला मिळणार आहे. आणि आमचा हा प्रवास तुम्ही आमच्याबरोबर करणार आहात आणि मग आमच्याबरोबर येऊन चित्रपटगृहात पाहाल. सो आम्ही त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे पैलू तुमच्याशी वेळोवेळी नक्कीच शेअर करत आहोत. दीपा मॅमना विचारायचं, काय होती ती एक गोष्ट ज्याच्यासाठी तारा राणीला होकार दिला गेला? एक गोष्ट. राहुल सरांचं नरेशन अँड विमेन्स एम्पॉवरमेंट. आताच्या जमान्यात मोस्ट पीपल थिंक दॅट विमेन आर नॉट एम्पॉवर्ड, विमेन आर सब्जेक्टेड ओव्हरटेकन बाय मेन. पण आमच्या इतिहास बघितलं तर विमेन हॅव बीन व्हेरी पॉवरफुल थ्रू दी एजेस. अँड द नरेशन फ्रॉम राहुल टोटली ब्रॉट द स्ट्रेंथ ऑफ अ वुमन, स्मॉल फ्रॅजाईल वुमन who took on somebody like the Mughal Empire and Aurangzeb is what clinched the deal for me. As Mantra Vision, it has always been our aim to highlight women and bring forth their strengths. Abla Nari stories are not the ones that we would go with. So that's what sort of clinched the deal for me. सोनाली, जाता जाता हेच विचारायला वाटेल की तुला गवसलेली तारा राणी त्याच्यातली एक गोष्ट काय? एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की जेव्हा आपल्या मराठा साम्राज्यामध्ये एकही राजा नव्हता, तेव्हा या एका स्त्रीने राजा होऊन प्रजेबरोबरीने लढून साम्राज्य जपण्याचा प्रयत्न केला. 350हून जास्त किल्ले परत आणले. आणि म्हणजे मी बोलायला लागले तर अनेक गुण आहेत, पण मला असं वाटतं की अनुकूल परिस्थिती नसताना देखील जी बाई 9 वर्ष
औरंगजेबाशी लढत राहिली. म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजे दुर्दैवाने औरंगजेबाचं वध कोणीच करू शकलेलं नाही. तो आपल्या कर्मानेच गेला असं म्हणायला हरकत नाही. नाही, खरं तर तो ताराराणींनी सतवल्यामुळेच गेला. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं की पण ज्या पद्धतीने शेवटच्या 9 वर्षांमध्ये छत्रपती ताराराणींनी औरंगजेबाला एक गोष्टीत छळलेलं आहे, लिटरली छळलेलं आहे. मला असं वाटतं की ते सगळं कारणीभूत होतं त्याचा नष्ट होण्यासाठी. आणि त्या सगळ्याच गोष्टी मग एक स्त्री म्हणून, एक कलाकार म्हणून मला कायमच ऊर्जा देत राहतील. आणि आम्हाला गवसलेली छत्रपती ताराराणी तुम्ही चित्रपटातच पाहाल. आणि छत्रपती ताराराणी ही एक असा व्यक्तिमत्व आहे अख्ख्या जगातलं, जी एकमेव राणी आहे जिने एका मोठ्या सुलतानाला हरवलं आहे आणि कुठलंही युद्ध हरली नाही आहे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जाता जाता एवढं सांगेन की आमची तयारी झालेली आहे आणि आज चित्रपटाला चित्रीकरणाला सुरुवात झालेली आहे. एक एक करून जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही तुम्हाला या प्रवासात सामील करूनच हा प्रवास करणार आहोत. तर भेटत राहूयात प्रत्येक टप्प्याला आणि मग अर्थातच ही पहिली फिल्म चित्रपटगृहात. असेल मराठीतली. मला असं वाटतं की तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील इवन बिफोर द फिल्म इज कम्स टू द थिएटर. वी आर नॉट हायडिंग एनिथिंग अँड दॅट इज देर आर लॉट ऑफ रिझन्स का त्याच्या मागे खूप कारणं आहेत. ते तुम्हाला हळूहळू कळतील. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. जय भवानी. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.